दिवाळी जवळ आली की घराघरामध्ये उजळण सुरू होते आणि स्वच्छतेचा एक नवा अध्याय चालू होतो। देवघरही त्याला अपवाद नाहीये। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेऊया की देवांच्या ह्या ज्या मूर्त्या असतात त्या वातावरणामुळे काळ्या पडतात, तर त्या आपण घरच्या घरी कशा साफ कराव्या आणि ते पण एकदम घरच्या घरी तुम्ही देव उजळू शकतात असं म्हटलं तरी चालेल। बजी बबल्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला बिलकुल विसरायचं नाही। खूप सारे DIY डिक्लटर क्लिनिंगचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत, तर तुम्ही जरूर चेकआउट करा। तर चला, प्रत्येकाच्या घरामध्ये बरेचदा चांदीचे देव असतातच आणि चांदीचे हे देव जे आहेत ते जास्त रेखीव असल्या कारणाने त्यांच्यामध्ये खूप लवकर धूळ बसते आणि काळे होऊन जातात। पाणी म्हणा वातावरण म्हणा यामुळे सगळ्या ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या पटकन काळ्या पडतात। मग त्यांना कसं क्लीन करायचं, दुसरे आपण कोणते केमिकल वापरले तर हे आपण देव जे आहेत ते आपला इमोशनल पार्ट येतो, आपण त्यांना भावनिकली कनेक्टेड असतो, म्हणून मग मला दुसऱ्या कोणत्या गोष्टी वापरायला आवडत नाही। केमिकल न वापरता मी ते बघा ही कोलगेटची पावडर जी आहे ती वापरते, जेणेकरून हे आपले देव जे आहेत ते घासले जात नाही आणि ते लवकर स्वच्छ होऊन जातात आणि आपल्याला एक चांगली गोष्ट पण वाटते की आपण इथे पितांबरी वगैरे असं काही न वापरता आपण सॉफ्ट जे क्लिनिंग एजंट आहे ते वापरलं आहे। अगदी एकदम म्हणजे या चांदीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या खूप लवकर काळ्या होतात, मग त्यासाठी तुम्ही ही कोलगेटची पावडर वापरा। माझा खूप चांगला अनुभव आहे की खूप लवकर काळ्या झालेल्या मूर्त्या ज्या आहेत त्या एकदम चकचकीत निघतात आणि जास्त मेहनत न करता। तुमच्या मूर्त्या जर जास्त काळ्या असतील तर ही पावडर अशी लावून ओली करून ठेवा, जेणेकरून 10-15 मिनिटांनी त्याला क्लीन करायला घ्या, मग एकदम मस्त क्लीन होतील। जर जास्त रेखीव सुरेख मूर्त्या असतील तर तुम्ही त्याला छोटा ब्रश पण वापरू शकता, जो फक्त देवाच्या कामासाठी आपण देव क्लीन करण्यासाठीच वापरता येईल अशा पद्धतीने आपण हे चांदीचे देव जे आहेत ते एकदम स्वच्छ करता येतात। हे बघा माझे देव्या ज्या आहेत त्या एकदम स्वच्छ झालेल्या आहेत आणि खूपच सुंदर कमी वेळामध्ये तुमचं हे काम होतं आणि दिवाळी म्हटली म्हणजे देवघरात आपलं उजळलेलं पाहिजे। तर चला आपण नेक्स्ट बघूया। आपल्या घरात पितळाचे पण देव असतात, गणपती झाला, बालकृष्ण झाला आणि अजून खूप साऱ्या गोष्टी अन्नपूर्णा वगैरे ह्या पण आपल्याकडे असतात। मग त्यांना आपण कसं उजळवायचं, हे बघा माझ्याकडे जे देव आहेत आपण गंधगोळी वगैरे लावतो तर त्यामध्ये बरेचदा केमिकल असतात, तर ते असे काळे होऊन जातात बघा जिथं आपण गंधगोळी किंवा काही लावतो। तर मग ह्यासाठी एकदम सोपा उपाय बघा, इथे मी लिंबू, मीठ आणि हळद घेतलेली आहे आणि त्याचं मिश्रण जे आहे ते तुम्ही मस्तपैकी या सगळ्या याच्यांवर लावून घ्या आणि एक 5-1 मिनिटं त्यांना तसंच राहू द्या। हे मिश्रण बघा, जर पाणी टाकून तुम्ही पातळ पण करू शकतात याला, हे सगळं नॅचरल आहे। त्यामुळे काय होतं की आपल्या मूर्त्या ज्या आहेत त्यांचा सुरेखपणा कमी होत नाही, त्याचबरोबर त्या केमिकल नसल्यामुळे या ज्या आपल्या मूर्त्या आहेत त्या एकदम मस्त साफ होतात आणि खूप दिवस साफ राहतात। जसं आपण काही गोष्टी वापरल्या की ज्याच्याने आपले हात पण काळे पडतात किंवा आपण जे क्लीन केलेले भांडे असतात ते तात्पुरते तसे दिसतात 1-2 दिवस, पण याच्याने तसं होत नाही। याच्याने आपले देव जे आहेत ते छानपैकी साफ होऊन जातात आणि भरपूर दिवस त्यांची चकाकी जी आहे ती मेंटेन राहते। हे बघा इथे मी अशी बारीक पेस्ट करून घेतली आहे पातळ आणि प्रत्येक ठिकाणी ती पेस्ट जी आहे आपल्या देवांना लावून घ्यायची, छान प्रकारे चोळून घ्यायची, जेणेकरून प्रत्येक कोना जो आहे तो देवाचा क्लीन होतो। प्रत्येक वेळेस आपण देवघर जे आहे लक्ष्मीपूजनाच्या वेळेस आपण वसुबारसपासून आपली दिवाळी चालू होते आणि मग आपला जो देवारा आहे तो उजळून निघतो प्रत्येक वेळेस। तर आपले हे देव जे आहेत ते ऐन वेळेवर आपल्याला क्लीन करायची गरज ना पडो म्हणून आधीच थोडीसं तुम्ही क्लिनिंग करून घ्या देवघराची। आणि आपण तसं हे सगळं करतोच, पण बरेचदा काय होतं कामाच्या व्यापामुळे म्हणा किंवा जॉबमुळे म्हणा आपल्याला ह्या गोष्टी जमत नाही, तर यासाठी मी तुम्हाला ही एक सोपी ट्रिक जी आहे ती शेअर केलेली आहे। बघा अशा पद्धतीने सगळ्या जे आहे त्या गोष्टी मी इथे लावून घेतलेल्या आहेत आणि मग याला थोडा वेळ राहू द्यायचं आणि चोळून असं आपण हे क्लीन करू शकतो। हे जे कासव आहे ते पंचधातूचं आहे, त्यामुळे ते जास्त क्लीन होत नाही, पण त्यातल्या त्यात बऱ्यापैकी क्लीन होऊन जातं आणि मग नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। जर हळद जी आहे ती इकडे तिकडे अटकली असेल तर तुम्ही छोट्या ब्रशने पण साफ करू शकता। अगदी सुंदर जो आहे ते आपले देव जे आहे ते साफ होऊन जातात आणि खूपच सुंदर अशी त्यांना चकाकी येते, तुम्ही बघू शकता।
आणि पंचधातूच्या जे आपण गोष्टी असतात त्यांना जरा वेळ लागतो. याच्या ऐवजी तुम्ही पंचामृत पण वापरून आपले देव साफ करू शकतात. खूपच पटकनी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लीन होतात. अक्षरशः 10-15 मिनिटांमध्ये तुमचे पूर्ण देव जे आहे ते क्लीन होऊन जातील आणि छानपैकी एक आपल्या देवाऱ्याला नवीन लुक मिळतो. हे बघा, इतके सुंदर देव जे आहेत ते साफ झालेले आहेत. आता नंबर 3, देव साफ करून चालत नाही, तर देवाला देवपूजेला लागणारी जी पण भांडी आहेत ती यावेळेस आपसुकच बाहेर निघतात आणि मग त्या आयत्या वेळेस आपल्याला हे भांडे घासत बसायला लागतात. त्याच्याऐवजी तुम्ही काय करा, ही पेस्ट बनवून ठेवली फ्रीजमध्ये तरीही चालते. लिंबूचा रस आणि हळद मिक्स करून आणि मीठ मिक्स करून तुम्ही ह्या गोष्टी ठेवू शकतात आणि ज्यावेळेस आपल्याला पाहिजे ते पटकनी वापरू शकतात. हे बघा, इथे सेम पेस्ट जी आहे उरलेली मी ते ह्या वाट्यांना लावून घेतलेली आहे आणि खूप छान असं आता तुम्ही बघू शकता. हे खूपच काळे झालेले आहेत, पण तरी सुद्धा एक जोर लावून आपण थोडंसं घासलं की बस, काही एक्स्ट्रा कशाचीच गरज पडत नाही आणि पटकनी हे भांडे जे आहेत ते निघून जातात. हे बघा, इतके सुंदर किचन क्लिनिंगचा जर तुम्हाला DIY पाहिजे असतील दिवाळीचे, तर याचा पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. मागच्याच व्हिडिओजला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल नक्कीच तुमचं धन्यवाद. आणि जर तुम्हाला अशाच हेल्पफुल गोष्टी बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. आणि तुमचे काही कमेंट्स असतील तर जरूर तुम्ही कळवा आणि ह्या गोष्टी जरूर ट्राय करून बघा. टाइम सेव्हिंग गोष्टी आहेत. प्रत्येक वेळेस आपल्याला इतका वेळ देणं जमत नाही, त्यामुळे आपण आपल्या वेळेचं जे आहे ते वेळेचं नियोजन केलं पाहिजे आणि बरेचदा आपण नियोजन केल्यामुळे आपल्या पूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या सुरळीत होत आहे. बघा, हे भांडे एकदम नवीन झालेले आहेत. तर ही पेस्ट तुम्ही बनवून ठेवू शकतात, कारण आपण आत्ता घासले तरी 8 दिवसात ते तसेच काळे होतात आणि परत आपल्याला वेळ लागतो. त्याच्याऐवजी तुम्ही ही पेस्ट बनवून ठेवा. जेव्हा जेव्हा आपल्याला वापरायचं असेल तेव्हा जस्ट पेस्ट काढून तुम्ही क्लीन करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा. आणि आपल्या दिवाळीची जी मजा आहे ती देवघरापासूनच सुरू होते आणि हीच खरी शोभा आहे आणि हीच खरी ओळख आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.